नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात आज भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पाहुया जनवार्ताच्या प्रेक्षकांसाठी या पालखी सोहळ्याची काही खास क्षणचित्रे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगो झाले काहीची आबाही, काय सांगो झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा होतला सेठसा, तुका म्हणे तैसा होतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग. आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान उभे
सत्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. विठुराव हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. विठुराव हे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा, भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर. कंठात तुळशीचे हार, कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टिळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. रंगून जाई भक्तांचा पाहुणी लढा, रंगून जाई भक्तांचा पाहुणी लढा. देव माझा विठू सावळा, माळत्याची माझी आगळा, माळत्याची माझी आगळा. देव माझा विठू सावळा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
पदाचा राजीनामा देण्याबद्दल मला अद्याप कोणत्याही सूचना आल्या नसल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. पक्षश्रेष्ठींचा निर्णय मला मान्य आहे. त्यांच्याकडून जी जबाबदारी मला मिळेल ती स्वीकारण्यास मी तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील नेतृत्व बदलाच्या कथित हालचालींबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी संरक्षण मंत्री A.K. अँटनी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नियोजनाबाबत सातत्याने बैठका होत असतात. यातील निर्णय पवार मला सांगतात. दिल्लीत झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबद्दलही चर्चा झाली असेल, पण माझ्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. लोकसभेच्या अनपेक्षित निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फेररचना करा अशी सूचना केली होती. त्यानुसार जागावाटप आणि इतर निर्णय हे या समितीकडूनच घेतले जातील. यामध्ये आपण जो निर्णय होईल तो मला मान्य असेल, पण अजूनपर्यंत मला कोणीही राजीनाम्याबद्दल सांगितलं नाही. मुख्यमंत्री 50 वेळा पत्र पाठवूनही निर्णय करत नाहीत, हा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप चव्हाण यांनी यावेळी खोडून काढला. इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत मी अधिक फायलींवर सह्या केल्या आहेत. गुंतागुंतीच्या विषयावर मात्र मी अभ्यास केल्याशिवाय सही करत नाही. कायद्याचे उल्लंघन करणारे, धोरणांशी निगडीत विषयांवर पटकन निर्णय घेणे शक्य नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. आज जी युपी आहे त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख घटक आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे घटक. पूर्वी UPA कोऑर्डिनेशन कमिटी जी असायची त्यामध्ये 15, 16, 20 नेते असायचे. आज हे फार कमी पक्षात राहिलेली आहेत आणि त्यामुळं दिल्लीची रणनीती कशी करायची, निवडणुकीची रणनीती कशी करायची, पार्लमेंटची रणनीती कशी करायची, विरोधी पक्ष नेतेपदाबद्दल सरकारची भूमिका काय आहे, त्याला आपण कंबाईंड कसं करायचं, हे या प्रकारचे वार्तालाप हे होत राहणार. आता दोन्ही घटक महाराष्ट्राचे पवारसाहेब नेते असल्यामुळे महाराष्ट्राची काही चर्चा झाली का, होणं स्वाभाविक आहे, त्यामध्ये काही अवघड नाही आहे. मला वाटतं की जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले, खूप अनपेक्षित निकाल लागले, त्यामुळे सर्वांनी म्हणजे सर्व महाराष्ट्रातले किंवा सर्व देशातले जे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांनी काँग्रेस अध्यक्षांना भेटून आम्ही त्यांना विनंती केली, तुम्हाला ज्या प्रकारची पुनर्रचना करायची आपण करा, आपल्याला ताकदीनं निवडणुकीला समोर जायचं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं हा एक्सरसाइज तिथं एक्झॅक्टली काय घडलं, जागा वाटपाची ती काही चर्चा होऊ शकणार नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या शिवाय, त्यामुळे जागा वाटपाचा काही निर्णय असू शकत नाही. या संबंधामध्ये जेव्हा पहिली मीटिंग झाली त्यानंतर पवारसाहेबांची माझी त्यानंतर आमच्या बऱ्याच बैठका झाल्या राज्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने, राज्याच्या प्रशासनाच्या दृष्टीनं. त्या मीटिंगमध्ये त्यांनी मला माहिती दिली की अशा प्रकारची बैठक झाली आणि राज्याच्या निवडणूक प्रॉस्पेक्टबद्दल ही चर्चा झाली आणि त्याची मला त्यांनी काय काय चर्चा झाली त्याबद्दल मला पवारसाहेबांनी स्वतः माहिती दिली. आता काल काय बैठक झाली ते डायरेक्ट मला माहिती नाही, परंतु चर्चा करण्याचा अधिकार, निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी आमच्या नेतृत्वाला आहे, त्यामध्ये कुठलंच काही कोणाचं दुमत नाही. चर्चा आहे वर्तमानपत्रामध्ये भरपूर आली आहे, पण म्हणजे जे काही जो काही निर्णय होईल तो तुम्हाला सर्वांनाच कळेल योग्य वेळी. मी आता माझं जे काम आहे मी काम करत नाही, मला कोणी काही सांगितलेलं नाही, मला कोणी काही बोलवलेलं नाही. मला मुंबईला दिल्लीला जायचं आहे, मला अनेक माझी प्रशासकीय कामं आहेत, पण त्यामध्ये पक्षाच्या या कामाकरता जरी बोलवलं तरी मी त्यात जाईन, त्यात काही हे नाही आहे. पण मी मात्र तोपर्यंत काही निर्णय होत नाही, मी माझं काम करत राहणार आहे, मी काही बदल करणार आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवा करण्याकरता किंवा मला काँग्रेस अध्यक्षाने एका विशिष्ट परिस्थितीमध्ये पाठवलं होतं, मी माझ्या सर्व ताकदीनुसार मी काम करत आलेलो आहे. मी तयारी तर करतो आहे, आम्ही टोटल आमची तयारी सुरू झालेली आहे. त्यामध्ये 2-3 जी आमचे उणीवा आम्हाला ज्या दिसल्या त्यामध्ये मीडियाचा वापर कशा प्रकारे प्रभावी केला गेला, विशेषतः सोशल मीडियाचा वापर कसा केला गेला, नंतर नवीन कम्प्युटर टेक्निक वापरून त्याला बिग डेटा म्हणतात, खूप मोठ्या प्रमाणात माहिती घेऊन त्यातून काही निष्कर्ष काढायचं तंत्रज्ञानचे पुढं आलेलं आहे, अमेरिकेतून आलेलं आहे, आपल्या निवडणुकीत वापरून आमचा सर्वांचा अभ्यास चालू आहे आणि सर्व तंत्रज्ञान आम्ही वापरणार. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने या शासनाने मला वाटतं जे निर्णय घेतलेले आहेत या गेल्या काही वर्षामध्ये तितके निर्णय पूर्वी कधी झाल्याचा माझा ठाम दावा आहे. परंतु या युगामध्ये ते कम्युनिकेट करणं हे अवघड असतं. कित्येक वेळेला आता राजीव गांधी आरोग्य योजनेसारखी एक अतिशय लोकप्रिय योजना आहे, पण ज्याला त्या योजनेचा लाभ मिळतो तो त्याला त्याचं माहिती असते की त्याला किती पैसे वाचले, काय झाले. कदाचित शेजाऱ्याला किंवा पलीकडच्या माणसाला आपल्या शेजाऱ्याचं ऑपरेशन झालं तर ते कशा पद्धतीने झालं हे कदाचित कळणार नाही.
त्यामुळे ही योजना रुजायला राबायला त्याचे लाभ लोकांना कळायला वेळ लागेल, परंतु त्याकरता प्रसिद्धीची प्रचंड प्रमाणात करायला पाहिजे तर आम्ही केली नाही. तर रेव्हेन्यू प्रशासन असेल किंवा आरोग्याच्या तर सुविधा पाहिल्या असतील, खूप प्रचंड मोठं काम झालेलं आहे. गृहनिर्माणमध्ये किंवा अर्बन डेव्हलपमध्ये जे काही क्रांतिकारक निर्णय आम्ही घेतलेले आहेत, महाराष्ट्राला एक झोपडीमुक्त शहर करण्यामध्ये किंवा मुंबईच्या पायाभूत सुविधा आपण अलीकडच्या काळात पाहिल्या असतील, मुंबई मेट्रो असेल, मेनो रेल असेल, ईस्टर्न फ्रीवे असेल किंवा ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी, आता सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, नवीन विमानतळ, जे जगातलं एक अत्याधुनिक असं विमानतळाचं टर्मिनल बनलेलं आहे, त्याला जोडणारा एलिव्हेटेड, अशा प्रचंड मोठ्या सुविधा झाल्या. त्याबद्दल लोकांना सांगणं गरजेचं आहे, कारण ते अनुभवतात त्यांना कळतं, पण इतरांना ते मोठं कळणार नाही. नागरीकरणाच्या समस्या म्हणजे पिण्याचे असेल, पाण्याचे असतील, घनकचऱ्याचे प्रश्न असतील, खूप मोठे प्रश्न आहेत. आज महाराष्ट्र निम्मा हा नागरी झालेला आहे जवळजवळ. म्हणून आता मी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलताना मी ते बोललो की आज आपली प्रशासकीय व्यवस्था जी दिशा आहे ती ग्रामीण महाराष्ट्राच्या करता आहे. पण कलेक्टर, CO, नंतर ग्रामीण व्यवस्था, प्रांत अधिकारी, हे सगळे रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ती ग्रामीण भागाकरता 50% नागरी महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचं प्रशासन करण्याकरता वेगळ्या पद्धतीनं आपल्याला ट्रेनिंग करावं लागेल, बायफर्केशन करावं लागेल. महाराष्ट्रासमोरचं आव्हान आहे. पुण्याचा प्रश्न आपण काढला तर पुण्याचं पाण्याची वाढती गरज आहे. तसं जशी आर्थिक सुबत्ता वाढते, लोक पक्क्या घरामध्ये राहायला जात आहेत, त्यांच्या गरजा वाढत आहेत काय, पण आम्ही पाण्याचं व्यवस्थित नियोजन करू. त्यामध्ये 100% मीटरिंग करणं ही एक त्यातलं एक कंपोनंट असेल. पाणी वापरलं गेलं पाहिजे, त्याचं योग्य ते प्रायसिंग झालं पाहिजे आणि हे करणं गरजेचं आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हायला पाहिजे अशी मागणी डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे महापालिका कामगार युनियन यांच्यातर्फे डॉक्टर दाभोळकर यांना ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर आदरांजली वाहण्यात आली. युनियनच्या सचिव मुक्ता मनोहर, अनिसचे कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, आम आदमी पार्टीचे सुभाष वारे, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी, उदय भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर भोई प्रतिष्ठान, पुणे शहर मोलकरीण संघटना, भारिप बहुजन महासंघ यामध्ये सहभागी झाले होते. हमीद दाभोळकर म्हणाले, दर महिन्याला आम्ही आमच्या वेदना मांडत आहोत, मात्र शासन त्याची योग्य दखल घेत नाही. मारेकरी सापडत नाहीत याचे दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. पोलिसांकडून CBIला खटला सोपवण्यासाठी 1 महिना लागला. हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली झाला पाहिजे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना उत्तरदायी राहावे लागेल आणि तपासाची दिशा स्पष्ट होईल. आम्ही न्यायालयालाही तशी विनंती करू. हा लढा सुरू असताना दुसरीकडे समाजामध्ये धर्माच्या नावाखाली अधर्म पसरवणाऱ्या शक्ती कार्यरत आहेत. पुण्यातील मोहसिनच्या हत्येने ही बाब स्पष्ट झाली आहे. विचारांचा लढा विचाराने लढण्याऐवजी हत्या घडवण्यात येतात. शासनाने धर्मचिकित्सा करणाऱ्या संस्कृतीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. वारे म्हणाले, मारेकरी सापडत नाही याचा अर्थ पोलिसांचा समाजावर धाक राखला नाही. राज्यकर्त्यांवर दबाव वाढवला पाहिजे. विवेकाने जगण्याची कृतिशील विचारसरणी सध्या आवश्यक आहे. यावेळी सफाई कामगारांनी दाभोळकर यांना आदरांजली वाहिली. दाभोळकर यांच्या भाषणांच्या सीडींचे कामगारांना वाटप करण्यात आले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज.
बुकिंगसाठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महावितरणमध्ये होत असलेल्या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने मूक निदर्शने करण्यात आली. महावितरणमध्ये गेल्या 4-5 वर्षांपासून वीज कामगारांवर अन्याय केला जात आहे. शिस्तभंगाच्या नावाखाली दडपशाही चालू असून दहशत निर्माण केली जात आहे. या विरोधात अनेकदा तक्रारी केल्या गेल्या, मात्र प्रश्न सुटत नाहीत आणि कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही मूक निदर्शने करण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष KS बिचवे, उपमहामंत्री सुभाष सावजी, संघटन मंत्री विजय मुळगुंद, महामंत्री विलास झोडगेकर आदींसह वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी रास्तापेठेतील महावितरण कार्यालयासमोर काळ्या फिती तोंडाला बांधून मूक निदर्शने केली. यापुढेही अशाच प्रकारे चौकाचौकात निदर्शने करून न्याय मागणार आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचं सुभाष सावजी यांनी सांगितलं. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने या वीज मंडळामध्ये कर्मचाऱ्यांवर ज्या ॲक्शन चालू आहेत, कारण नसताना काही कारवाया चालू आहेत, चार्जशीट दिली जात आहे, सस्पेंड केलं जात आहे लोकांना. काही त्या कर्मचारी चूक नसती, परंतु केवळ दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून या वीज मंडळामधल्या अधिकाऱ्यांकडनं वारंवार लोकांना चार्जशीट देऊन सस्पेन्शन केले जाते. कुठल्याही कर्मचारी चूक नाही, ज्याला चूक नाही त्याला शिक्षा, आणि अधिकारी बाकी सगळे मंडळी ज्या चुका आहेत त्या मंडळी सोडलं दिलं जातं आहे. वारंवार मंडळामध्ये जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे चार्जशीट दिली गेलेली आहे. आणि यासाठी म्हणून आम्ही सातत्याने या वीज मंडळाकडे अशी मागणी करतो, वीज कंपनीकडे मागणी करतो आहोत की या सर्व कारवाया थांबल्या पाहिजेत, परंतु आज घडत नाही. आणि म्हणून आम्ही अजित पवारांना आणि अजित पवार ऊर्जामंत्री यांना असं पत्र दिलं आहे की या वीज मंडळामध्ये ज्या कारवाया होत्या अशा एक 17-18 केसेस आम्ही निवडक केसेस निवडल्या महाराष्ट्रातल्या, आणि त्या केसेस त्यांच्याकडे पाठवल्या. आणि या सर्व केसेसमध्ये त्यांनी कारवाई करावी की जे चालू आहे त्या कशा आहेत, काय प्रकारे शिक्षा दिली जाते ते बघावं आणि यांना सगळ्यांना न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून जानेवारी महिन्यात पत्र दिलं, जानेवारी महिन्यात काही चर्चा आली, तो चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवेल असं वाटलं होतं, परंतु काही सुटलेले नाहीत. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की आम्ही महाराष्ट्रामधल्या या पुणे शहरातल्या चौकात जाऊन आता निदर्शनं मूक निदर्शनं करू. त्याप्रमाणे पहिले निदर्शन आमची मंडईच्या चौकामध्ये गेल्या आठवड्यामध्ये गुरुवारी झाली. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अशा प्रकारचे निदर्शन होत आहेत. आज या ठिकाणी ही मूक निदर्शन होत आहेत. पुण्यातल्या सर्व चौकामध्ये आम्ही ही मूक निदर्शन करून माननीय ऊर्जामंत्र्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून वीज मंडळाकडनं ही चालू असलेली जी कारवाई आहे त्या सर्व कारवाया थांबवल्या पाहिजेत, अशा प्रकारची आमची मागणी आहे. यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे. या पुढच्या काळात पुणे शहरातल्या सर्व चौकामध्ये हे आंदोलन होईल. आज महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी वीज मंडळाच्या सर्व कार्यालयासमोर हे आंदोलन आज होत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी आमच्या मागण्यांवर निर्णय झाला नाही तर आघाडी सरकार विरोधात मतदान करू, असा इशारा व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषदेत दिला. सातत्याने आघाडी शासनाकडे भटके विमुक्त आणि 12 बलुतेदार यांच्या मागण्या मांडून देखील समाजावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जर या मागण्यांवर निर्णय केला नाही तर आघाडी शासनाविरोधात मतदान करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेल महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव अवधूत यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस बाजीराव मासळ, उपाध्यक्ष सुभाष जाधव, रामदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भटक्या विमुक्त जाती जमातींना 65 वर्षांपासून शासन निर्णय प्रक्रियेपासून वंचित ठेवले आहे. त्यांना शासन निर्णय प्रक्रियेत अ, ब, क, ड प्रमाणे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद ते महापालिकेमध्ये सामावून घ्यावे. मराठा समाजाला आरक्षण देताना OBC आणि भटक्या विमुक्तांमध्ये त्यांचा समावेश करू नये. भटक्या विमुक्त खात्याला स्वतंत्र मंत्री, सचिव आणि बजेट द्यावे. 12 बलुतेदारांचे महामंडळ सुरू करावे आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी
BE Civil, Computers, Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. ME Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.